अरे ये सरकार हमसे डरती है, ये सरकार हमसे डरती है। मोदी सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत संविधानाचा भारत संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोदी राज पे शासन पे धर्मेंद्र प्रधान पे बोल मेरे भाई बोल मेरे भाई और जोर से जोर जोर से और जोर से बोल मेरी बहना बोल मेरी माता बोल मेरी मौसी बोल मेरे भाई मोदी राज पे बोल मेरे भाई धर्मेंद्र प्रधान मुर्दाबाद धर्मेंद्र प्रधान मुर्दाबाद जंतर मंतर येथील विद्यार्थ्यांना अमानुष लाठी हल्ला करणाऱ्यांचा धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो आपण या ठिकाणी उपवर्गीकरणासाठी आलेलो आहोत आणि उपवर्गीकरणाच्या निमित्ताने आपण आज माननीय तहसीलदार साहेबांना आपण निवेदन दिलेले आहे। याविषयी आपण काय बोलाल सर? आजच्या या आंदोलनाचे अध्यक्ष भाई निकालीजी आणि आमचे सर्व पक्षाचे आणि सर्व जाती धर्माचे माझे संवाद बांधव आजचा जो आंदोलन होतं म्हणजे यांनी जे अबकड आणि एकूण सारे जातीचा त्यांचा जो प्लॅनिंग चालू आहे याचा अर्थ आपल्या समाजातला कोणतरी व्यक्ती तिथे दिल्लीमध्ये त्यांच्या मांडीला मांडी लागून न बसला पाहिजे हा त्यांचा येणारा प्लॅनिंग आहे। राहिलं आपल्या आता विद्यार्थी हा देशाचा भविष्य आहे। त्यांना तुम्ही असं दाखवून देता की या विद्यार्थीला आम्ही अशी वागणूक देतोय याची त्यांना वागणूक दिली पाहिजे, त्यांना टेंट बांधून दिलं पाहिजे, त्यांना पाण्याची सोय केली पाहिजे, त्यांच्या काय मागणं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे। तर तुम्ही काय करताय? लाठ्या चालवताय, अशुभ सोडताय त्यांना अशा म्हणजे त्यांच्या आई बापाला लाजो जरी पोलीस मारतात। पण माझा असा प्रश्न आहे, पोलीस हा आपण कोणाच्या तरी आई वडिलांचा आपला कर्तव्य हे असतो, वडील असतो। पण या सरकारने, या केंद्र सरकारने, या भाजपा सरकारने या ज्या देशाच्या आपल्या विद्यार्थी समितीचं अन्याय केलेला आहे मी त्यांचा निषेध करतो। मोर्चाविषयी सर्वांना जय भारत जय संविधान। मी वृषाली माने, संविधान लोकजागर परिषद आणि मुलुंड मधल्या अनेक सामाजिक संघटना या ठिकाणी एकत्र आल्या। कुठलाही पॉलिटिकल पक्ष नसता सर्वजण सामाजिक संघटना आहेत, पॉलिटिकल पक्षाचे पण आहेत, पण पक्ष बाजूला ठेवलाय आणि एक सामाजिक भान म्हणून सगळे एकत्र आले। आणि जे पेपर फुटी होते त्या पेपर फुटीच्यामुळे ज्या 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे तर त्याचा निषेध आणि या ठिकाणी प्रधान सर त्यांनी या ठिकाणी राजीनामा द्यावा ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि जे विद्यार्थी स्वतःच्या रास्त मागण्यांसाठी तिथे बसलेले होते आंदोलनाला आणि शांततेच्या मार्गात त्यांचा मार्च चालू होता
कुठलाही दंगा असं करत नव्हते, पण तरी सुद्धा त्यांना एक सपोर्ट द्यायला पाहिजे होता, त्यांना व्यवस्थित सुविधा द्यायला पाहिजे होत्या. तसं न करता एखादं आतंकवादी असल्याप्रमाणे, एखादे ते लोक गुंड असल्याप्रमाणे त्यांना काठीनी मारलेलं आहे. अगदी अपाहिज झालेले, काही लोकांच्या डोक्यात काटे घातलेले, टाके पडलेले. तर अशा विद्यार्थ्यांना त्यांचा सगळा औषधोपचाराचा खर्च गव्हर्नमेंटनी करावा आणि जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्या ठिकाणी शहीद झाले हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरते, कारण हे जे विद्यार्थी आहेत ते भारताचं भविष्य आहेत आणि ते भविष्य त्या ठिकाणी त्यांनी पणाला लावलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांचा जीव गेलेला आहे. त्यांच्या कुटुंबाला त्यांचं त्याच्या बदल्यात त्यांनी त्याची भरपाई तर होऊ शकत नाहीये, पण तरी सुद्धा 1 करोड रुपये सरकारने प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीने दिले पाहिजेत आणि पुन्हा अशा पद्धतीची पेपर फुटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि या पेपर फुटीच्या संदर्भामध्ये जे जे अधिकारी लोक, जे जे त्या ठिकाणी पदावर असणारी जे जबाबदार लोक आहेत त्या सर्वांना त्या ठिकाणी सेवा झाली पाहिजे, त्यांना पदावरून काढलं पाहिजे. ही एक आमची मागणी आहे. दुसरं म्हणजे अबकड वर्गीकरणाच्या संदर्भात इथे सर्वजण जमलेलं, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि इतर संघटनेचे जे कार्यकर्ते वगैरे जे सगळे मान्यवर जमलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही इथं तहसीलदार साहेबांना आज एक निवेदन दिलेलं आहे की आरक्षणामध्ये जे अबकड वर्गीकरण करण्याचा जो त्यांचा प्रयत्न चालू आहे किंवा जे ऑर्डर्स आलेले आहेत तसं करायचं आहे भविष्यामध्ये येण्यात, ते करून काही फायदा होणार नाहीये. त्यांना त्यांच्या सत्तेमध्येच जे आपलं दलित समाजातून येणारं नेतृत्व असतं ना, ते नको हवं आहे त्यांना, म्हणून ते आरक्षणामध्ये वर्गीकरण करायच्या मागे लागलेले आहेत, जेणेकरून जी ही मूठ बांधल्यानंतर जी ताकद होते ना, त्या ताकदीला वेगळं करण्याचं त्यांचं काम चालू झालेलं आहे. हाताची ताकद ही या मुठीमध्ये असते, ह्या 5 बोटांमध्ये नसते. हा एक सर्वप्रथम मुद्दा आहे. दुसरं, जे दिल्लीला आंदोलन चालू होतं, विद्यार्थ्यांचा प्रोटेस्ट चालू होता, त्याच्यावर जी पोलिसांनी अमानुष मारहाण केलेली आहे त्यांना, एखाद्या बोलतात ना गँगस्टर सारखी, किंवा एखाद्या गँगस्टरला पण अशी मारहाण पोलीस कधी करत नाही जी त्यांनी त्या विद्यार्थ्यांना दिलेली आहे. पोलिसांच्या छातीवरती त्यांची नेम प्लेट नाहीये, अर्धे पोलीस सिव्हिल ड्रेसेस मध्ये आहेत, त्यांचा अवतार बघून पण ते वाटत नाही की ते पोलीस आहेत करून. मग कशावरून आम्ही मान्य करायचं की ते पोलिसांनीच केलेलं आहे? कशावरून दिल्ली सरकारने पोलिसांमध्ये त्यांचे गुंड नाही ठेवले? आम्ही मान्य करणार नाही. आणि विद्यार्थ्यांना तुम्ही अशी मारहाण करता, स्त्रियांना छातीच्या हिथं मारलेलं आहे, एका डीसीपी का डीआयजी आहेत ते त्यांनी एका पोरीच्या कानपाडात मारलेल्या आहेत, त्या पण क्लिप सोशल मीडियावरती अवेलेबल आहेत. पण कुठल्या मेनस्ट्रीम मीडियाने हे सगळं दाखवलं नाही. मेनस्ट्रीम मीडिया फक्त सरकारची दलाली करण्यामध्ये बिझी आहे. जे मेनस्ट्रीम मीडिया लोकशाहीचा 4था स्तंभ असतो, तो ती सरकारची दलाली करण्यामध्ये बिझी आहे. ते काही दाखवत नाही काय चाललंय तिथं. विद्यार्थ्यांना तुम्ही डोकं फोडसपर्यंत मारता, एखाद्याच्या पोराचा जीव घेता. जर तो विद्यार्थी मेला आणि तो त्याच्या घरचा एकुलता एक असेल तर त्याच्या आईबापाचं भविष्य काय? त्यांच्या म्हातारपणाचा सहारा कोण आहे? जे विद्यार्थी नीट पेपर परीक्षेमध्ये पेपर फुटल्यामुळे ज्यांनी त्यांचा जीव दिला, आत्महत्या केले, त्यांच्या घरच्यांना कंपन्सेशन म्हणून 1 करोड रुपये अमाऊंट मिळालीच पाहिजे सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं. आणि दुसरी गोष्ट, मॅडमनी सांगितल्याप्रमाणे जे विद्यार्थी तिथं आता जखमी झालेत किंवा एखाद्याच्या जीवाला धोका होईल त्याच्यासाठी शहीद हा शब्दच बरोबर आहे. ते त्यांच्या राष्ट्र मागण्यांसाठी बसले होते, महिनाभर ते बसले होते. तुम्ही तिथं त्यांचं निवेदन का ऐकायला आलात का? सायंटिस्ट एक व्यक्ती सोनम वांगचुक ते तिथं बसले होते, तुम्ही त्यांच्याकडनं ऐकून घेण्याचा प्रयत्न केलात का की त्यांच्या काय मागण्या आहेत? ते काय मागायला आले होते? तुमच्याकडे बंगले मागायला आले होते का पैसे मागायला आले होते? जी पेपर फुटी झाली, जो शिक्षण मंत्री आहे केंद्रात, त्याचा राजीनामाच मागायला आले होते ना? का त्याचा बंगला आम्हाला द्या की त्यांनी कमवलेली प्रॉपर्टी आम्हाला द्या हे मागायला आले होते? मग त्यांनी त्याचा राजीनामा तर घेऊ शकले नाही. विद्यार्थ्यांवर अशी अमानुषपणे मारहाण केली. जी बोलतात ना, एखाद्या आतंकवाद्याला पण कधी देत नाही, आतंकवाद्याला पण सन्मानामध्ये पकडून आणतात. किती व्हिडिओ क्लिप व्हायरल होतात. मग त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना तुम्ही असं का मारलं आणि विद्यार्थ्यांनी तुमच्यावर काय केलं होतं? त्यांच्यावर अश्रुगोळे फेकले तुम्ही. ते अश्रुगोळे पण अर्धे एक्सपायर झालेले फेकलेत आणि एक्सपायर झाल्यानंतर त्या अश्रुगोळ्यांचा माणसाच्या शरीरावर काय इफेक्ट होतो हे तुम्ही गुगल करून बघा. जागच्या जागी त्या अश्रुगोळ्यांमध्ये एक्सपायर झाल्यानंतर एक गॅस रिलीज होतो, इफेक्ट त्याच्यानी त्यांचा जागच्या जागी मृत्यू होऊ शकतो. मराठीचा मुद्दा, इकडे तिकडे मराठी पाट्या करा, जबरदस्ती करा, रिक्षावाल्यांना टॅक्सीवाल्यांना मराठी बोलता आलं पाहिजे, नाही तर तुमचे लायसन परमिट जप्त होणार. मग हे फक्त रोडवर दाखवण्यासाठी मराठी आहे का? मराठी शाळा बंद होतात आहे, गव्हर्नमेंटच्या शाळा बंद होतात आहे. गव्हर्नमेंटच्या शाळा बंद झाल्या तर सामान्य माणूस आणि त्यांचे जे भविष्य, त्यांची मुलं ती शिकणार कोणत्या शाळेत? प्रायव्हेट शाळेचा शिक्षणाचा पैसा परवडतो का? सरकार देणार आहे का तो शिकायला? मग मराठी शाळा या बंद झाल्या नाही पाहिजे, गव्हर्नमेंटच्या शाळा बंद झाल्या नाही पाहिजे. त्याच्यानंतर आरक्षणाचा
जो मुद्दा आहे अपकड करण्याचा, त्याचा पण मी जाहीर निषेध करतो. जी दिल्लीला विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण झाली त्याचा पण मी जाहीर निषेध करतो. मराठी शाळा, सरकारी शाळा बंद केल्यात त्याचा पण मी ऍडव्होकेट अनिकेत जगदीश सकपाळ जाहीरपणे निषेध व्यक्त करतो. आगे बढ़ो, आगे बढ़ो, सोना मंचूक आगे बढ़ो, भारतीय विद्यार्थी आगे बढ़ो. संख्या वाढली बघा. एकाच माणसाला नका देऊ. शेलार साहेब, फोटो घ्या, फोटो घ्या.